नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलूया जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा कुठेतरी एक भाग असतो. तो विषय आहे समुपदेशन. चला तर मग स्वतःला जरा अजून जवळून ओळखण्यासाठी, अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या प्रवासात एकत्र निघूया. आयुष्यात कधी असं झालंय का की आपण एखाद्या समस्येत अडकलोय आणि असं वाटतंय की अरे छा काश कोणीतरी आपल्याला योग्य दिशा दाखवायला असतं. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का. ही एक खूपच सामान्य भावना आहे आणि नेमक्या याच क्षणी समुपदेशन आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून मदत करू शकतं. तर मग सुरुवातच करूया मुळात समुपदेशन म्हणजे काय या प्रश्नापासून. कारण काय आहे ना की याबद्दल बरेच गैरसमज आहेत. तर मग ते आधी दूर करूया. काय म्हणता? समुपदेशन म्हणजे बघा ते फक्त सल्ला देणं नाहीये, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. उलट हे एक प्रकारचं नातं आहे, एक भागीदारी आहे, जिथे एक प्रशिक्षित व्यावसायिक आणि मदत मागणारी व्यक्ती हे दोघं मिळून एकत्र येऊन आव्हानांना सामोरं जातात आणि यातूनच स्वतःला समजून घेण्याची एक संधी मिळते. आणि अर्बकल यांचं हे वाक्य बघा, किती सुंदरपणे हे सगळं स्पष्ट करतं. ते काय म्हणतात की समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला तो खऱ्या अर्थाने कोण आहे हे दाखवणं. म्हणजे आपण काय सहज करू शकतो, कशासाठी आपल्याला जास्त प्रयत्न लागतील आणि कोणत्या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत याची स्पष्टता देणं. किती महत्वाचं आहे हे नाही का. म्हणजेच बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. समुपदेशन म्हणजे काय तर एक सहयोगी प्रक्रिया जिथे आत्मशोधावर भर दिला जातो. आणि ते काय नाही तर फक्त सल्ला देणं किंवा कोणीतरी आपल्याला जज करणं किंवा कोणीतरी आपल्यासाठी आपल्या समस्या सोडवेल अशी अपेक्षा करणं नाही. समुपदेशन हे आपल्याला स्वतःचे उपाय शोधण्यासाठी सक्षम बनवतं आणि हाच यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ओके, तर मग आता पुढचा प्रश्न की ठीक आहे, हे सगळं कळलं, पण याचा वापर नेमका कुठे होतो? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात समुपदेशन कुठे आणि कसं मदत करू शकतं? चला तेच पाहूया आता. शिक्षण क्षेत्रात बघा, अभ्यासातल्या अडचणी असतील किंवा मग करिअर निवडताना कोणता मार्ग निवडावा, कामाच्या ठिकाणी जुळवून कसं घ्यावं, वैवाहिक जीवनात तर अनेक प्रश्न असतात, अगदी जोडीदार निवडण्यापासून ते नात्यांमधल्या समस्यांपर्यंत. इतकंच नाही तर वैयक्तिक आयुष्यातले अडथळे, सामाजिक संबंध सुधारणं किंवा एखाद्या मोठ्या आघातातून सावरण्यासाठी सुद्धा समुपदेशन मदत करतं. म्हणजे थोडक्यात काय तर आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर समुपदेशन एक मोठा आधार ठरू शकतं. आता ही सगळी प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ती काही मूलभूत तत्वांवर उभी आहे. हा तिचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच तत्वांमुळे ती इतकी प्रभावी ठरते. कोणती आहे ती तत्व? चला बघूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे स्वीकृती. म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारणं. दुसरं आहे परवानगी. म्हणजे एक असं मोकळं वातावरण तयार करणं जिथे व्यक्तीला सकारात्मक वाटेल. तिसरा अर्थातच आदर. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा पूर्णपणे आदर करणं. आणि चौथा म्हणजे सोबत विचार करणं. म्हणजे समुपदेशक आणि ती व्यक्ती एकत्र मिळून विचार करतात. ही चार तत्व मिळून एक असं सुरक्षित वातावरण तयार करतात जिथे मन मोकळेपणाने बोलता येतं. पण थांबा, फक्त ही तत्वच नाहीत. याच्याही पुढे जाऊन समुपदेशन हे एक व्यावसायिक क्षेत्र असल्यामुळे ते एका कठोर नैतिक संहितेने बांधलेलं आहे. ही एक प्रकारची व्यावसायिक वचनबद्धता आहे. यात काय काय येतं तर सगळ्यात पहिलं विश्वासार्हता. म्हणजे क्लायंटची माहिती गोपनीय ठेवणं हे बंधनकारक आहे. मग येते स्वायत्तता. म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य क्लायंटचं असतं. तिसरं आहे परोपकार. म्हणजे जे काही केलं जाईल ते क्लायंटच्या भल्यासाठीच असेल. चौथं नुकसान न करणं. म्हणजेच क्लायंटला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा हानी पोचणार नाही याची काळजी घेणं. आणि पाचवं न्याय. म्हणजे सगळ्यांना समान आणि निष्पक्ष वागणूक देणं. याच नैतिक चौकटीमुळे समुपदेशन हे क्षेत्र इतकं विश्वासार्ह आहे. बरं, तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत जे आपण लक्षात ठेवायलाच हवेत? चला एक छोटासा सारांश घेऊया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आकडा 2. का? कारण समुपदेशन ही नेहमीच एक दुतर्फा प्रक्रिया आहे. ही दोन व्यक्तींमधील एक भागीदारी आहे, एक नातं आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आकडा 5. ही 5 मुख्य नैतिक तत्व आहेत जी या संपूर्ण प्रक्रियेला सुरक्षित, विश्वासार्ह आणि मदत घेणाऱ्या व्यक्तीच्या हिताची बनवतात. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर आदर आणि स्वीकृती ही समुपदेशनाची गुरुकिल्ली असेल तर आपण हीच तत्व आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या नात्यांमध्ये कशी वापरू शकतो याचा विचार करायला हरकत नाही, नाही का?